मी सोनाली ठाण्यावरून आले. वृंदावनला यायचा माझा मोटो जो होता तो एक तर सगळ्या मंदिरांचं दर्शन करणं. जे मेन मंदिरं आहेत ती म्हणजे जिथे स्वयंभू मंदिरं आहेत ती लोकं जनरली कुठले टूर्सवाले जास्त दाखवत नाही. पण भक्तिपथिक टूर्सवाल्यांनी ते सगळं व्यवस्थित दर्शन केलं. प्रेमानंद महाराजांचं तर इतकं सुंदर दर्शन झालं की डोळ्यांचं पारणं फिटलं. म्हणजे ते तर शब्दात व्यक्त करणं शक्यच नाहीये. इतकं सुंदर दर्शन त्यांचं झालं. जेवणाची सुद्धा उत्तम सोय होती. एकदम सात्विक आणि छान जेवण होतं. कुठेही असं तिखट नाही, काही नाही. एकदम व्यवस्थित जेवण होतं, सात्विक जेवण होतं. राहण्याची सोय पण उत्तम होती. छान टूर यांनी अरेंज केले. आणि ज्यांना जे लोकं असं एक्सपेक्ट करतात की वृंदावनमध्ये येणं म्हणजे नुसतीच पिकनिक आहे आणि खाणं पिणं शॉपिंग याच्यावरती भर देण्यापेक्षा ज्या लोकांना खरोखर वृंदावन काय आहे आणि वृंदावन फिरण्याची जर इच्छा असेल ना तर त्याच्यासाठी हीच टूर योग्य आहे. कारण ते लोक ह्या सगळ्या गोष्टींना महत्त्व न देता की खाणं पिणं शॉपिंग या गोष्टींना महत्त्व न देता जे खरोखर आपल्या मनातनं इच्छा घेऊन आले तर त्या लोकांची सगळी इच्छा पूर्ण व्हावी. त्यांना सगळी कृष्ण काय आहे, भक्ती काय आहे किंवा मंदिरं कशी व्यवस्थित आहेत ती ते सगळं बघायचं असेल ना तर हीच टूर योग्य आहे. कारण हे लोकं बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा ह्या गोष्टींना जास्त महत्त्व देतात. तर माझ्या मते तरी ज्यांना खरोखर इच्छा असेल वृंदावन बघण्याची तर त्यांनी भक्तिपथिक टूर्सचीच निवड करावी. धन्यवाद. राधे राधे.